राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या जगाला प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका। आदिलशाही निजामशाही याने वेढलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले असे आवाहन करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले रायगडावर मानवंदना दिली। देशात डिजिटल पेमेंटसाठी वापरली जाणारी UPI प्रणाली शनिवारी पुन्हा एकदा ठप्प झाली। त्यामुळे वापरकर्त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला। UPI ठप्प होण्याची ही मागील 18 दिवसातील तिसरी वेळ आहे। UPI ठप्प झाल्याच्या तक्रारी शनिवारी सकाळी 11:30 वाजल्यापासून येण्यास सुरुवात झाली। वृद्ध मातापित्यांचा सांभाळ न करता त्यांना दुर्लक्षित करण्याचे प्रकार अलीकडे अनेकदा दिसत आहेत। अशाच प्रकारची कैफियत जन्मदात्या आईनं आपला मुलगा आणि सुनेविरुद्ध पोलीस ठाण्यात दिली आहे। मुलगा आपला सांभाळ करीत नाही, मारहाण करतो, ठार मारण्याची धमकी देत असल्याची फिर्याद शुक्रवारी विजापूर नाका पोलीस ठाण्यात नोंदली गेली। सोलापूर शहरातील अश्विनी, यशोधरा व मार्कंडेय ही रुग्णालये शासनाने नाममात्र दराने दिलेल्या भूखंडावर उभी आहेत। त्यामुळे या रुग्णालयामध्ये नियमानुसार गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत अशी मागणी संभाजी आरमारने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे। लवकरच अशा रुग्णालयांची बैठक घेऊन सूचना देणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी संभाजी आरमारला आश्वासित केलं। सोलापूर ते गोव्यासाठी फ्लाय 91 या विमान कंपनीने विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली असून पुढील 15 दिवसात तिकीट बुकिंग सेवा सुरू होणार आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। तसेच सोलापूर ते मुंबईसाठी स्टार एअर कंपनीने तयारी दर्शवली असून कंपनीच्या एका अटीमुळे मुंबईसाठी विमानसेवा 1 ते 2 वर्षांसाठी लांबू शकते। सोलापूर विमानतळाला कॅट 3C ची मान्यता हवी आहे, तशी मागणी स्टार एअर कंपनीने DGCA कडे केली आहे। उकाड्याने त्रस्त असलेल्या सोलापूरकरांना अवकाळी पावसाचा दिलासा मिळणार आहे। रविवार 13 एप्रिल ते मंगळवार 15 एप्रिल हे 3 दिवस अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। हवामान विभागाकडून 3 दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे। शनिवार 12 एप्रिल रोजी 40.2 सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। शुक्रवारच्या तुलनेने तापमानात 0.2 सेल्सिअसची वाढ झाली। भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे। यात सोलापुरातील 12 स्थानकांचा समावेश असून यात जेऊर, कुर्डुवाडी प्रत्येकी 20 कोटी आणि सोलापूर स्थानकाला 56 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली। या योजनेद्वारे रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। गुजरातने 20 षटकात 6 बाद 180 ही आव्हानात्मक मजल मारल्यानंतर लखनौने 19.3 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात 186 धावा करत विजयी लक्ष्य पार केले। तर दुसऱ्या सामन्यात पंजाबने 20 षटकात 6 बाद 245 हा धावांचा डोंगर उभारल्यानंतर हैदराबादने 18.3 षटकात 2 बाद 247 धावा करत बाजी मारली। अभिषेक शर्माने यावेळी 141 धावांची मोठी खेळी केली। काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांना मोठा धक्का बसला आहे। माजी सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी स्थापन केलेल्या अकलूजमधील शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा परवाना अखेर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रद्द करण्यात आला आहे। श्री सिद्धेश्वर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांपैकी आजपर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज माघार घेतले नाही। त्यामुळे बाजार समितीची यंदाची निवडणूक चुरशीची आणि विक्रमी होईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे।